आज आपण मोड काढलेल्या मटकीची भाजी करणार आहोत। त्यासाठी आता आपण मटकी ही चांगली पाण्यात उकळून घेणार आहोत। मोड आलेली मटकी ही आपण गरम पाण्यात टाकून घेतलेली आहे। आता ती आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। थोडं चवीपुरता मीठ आणि हळद टाकलेली आहे, चिमूटभर। भाजी करण्यासाठी मटकी या ठिकाणी बघा शिजली गेलेली आहे व्यवस्थित। आता आपण या ठिकाणी 1.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची। ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ही शिजवण्यासाठी कुकरमध्ये लावून देऊयात। डाळ तांदूळ भिजवताना त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे। डाळीमध्ये पण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी चिमूटभर हळद देखील घालायची आहे। डाळ शिजताना जर चिमूटभर हळद घातली डाळीमध्ये तर डाळ खूप छान प्रकारे शिजते आणि त्याची चव देखील वाढते। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून आपण ते पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक जाळी ठेवलेली आहे आणि आपण एक निंबूची फोड पण त्यात टाकलेली आहे, कारण जेणेकरून कुकर हा काळा नाही व्हायला पाहिजे आतून। आता आपण हे दोघे भांडे आपण कुकरमध्ये लावून घेऊया शिजवण्यासाठी। मटकी ही आपली व्यवस्थित शिजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हा मटकीचा सूप आपण लहान मुलांना प्यायला देखील देऊ शकतो। याच्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात, खूप पौष्टिक असतो आणि चवीला देखील खूप सुरेख असतो, खूप चविष्ट असतो। हे तुम्ही बघू शकता। तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण चिमूटभर मोहरी टाकून घेऊया, अर्धा चमचा जिरे, लसणाच्या चिरलेल्या पाकळ्या आणि कांदा। हा व्यवस्थित गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात। फोडणी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण यामध्ये मसाले घालूयात। आणि 5 ते 6 सेकंद परतून घेऊयात आणि लगेच आपण यामध्ये हे मटकी शिजलेलं पाणी आणि मटकी सोडून घेऊया। बघा तुम्ही बघू शकता, आणि व्यवस्थित चाळून घेऊयात। ही भाजी आपण कार्यक्रमांमध्ये लग्नांमध्ये खाल्लेली असेल वरण भातासोबत, तर तशीच ही भाजी या ठिकाणी तयार होणार आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आपण मटकी शिजवताना देखील मीठ हे टाकलेलं होतं, त्याच्यामुळे नंतर थोडंच टाकायचं, नाहीतर जास्त खारट होण्याची शक्यता असते। मटकीची भाजी ही तयार झालेली आहे। वरण आणि भात हा शिजलेला गेलेला आहे। आता आपण वरणला फोडणी लावूयात। आपण 1 पळी तेल हे घेतलेलं आहे फोडणीसाठी। तर सगळ्यात पहिले आपण मोहरी आणि जिरे याचा तडका लावून घेऊया। त्यानंतर लसूण पाकळ्या, नंतर मिरची, हे व्यवस्थित परतवून घेऊया। हे थोडं व्यवस्थित शिजू देऊयात।
5-6 सेकंद. आता आपण यामध्ये टमाटा ॲड करूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊयात, जेणेकरून हे टमाटे व्यवस्थित शिजले जातील फोडणीमध्ये आणि आपलं वरण हे रुचकर होईल. आपण फोडणी ही आपण वरणमध्ये टाकलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकतात आपलं फोडणीचं वरण हे तयार झालेलं आहे. आता आपण 10 मिनिट हे व्यवस्थित उकळून घेऊयात, जेणेकरून फोडणी ही वरणला व्यवस्थित. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी लसूण हे नाही टाकले तरी चालतात किंवा कमी टाकले तरी चालतील, कारण लसूणमुळे थोडी ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. आणि कुणाकुणाला तुरीच्या डाळीची पण ॲसिडिटी होत असते, तर तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळ देखील वापरू शकतात. ते वरणसुद्धा खूप रुचकर होतं. या ठिकाणी आपली मटकीची भाजी, फोडणीचं वरण, भात हे तयार झालेलं आहे. अशाच घरगुती साहित्यामध्ये बनलेल्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.